होय ना का? काय काय उपयोग आहे मला त्या करिअरचा? असं नाही करायचं. हे बघा, आज आपल्या साहेबांच्या विरुद्ध वारं फिरलंय, पण तुम्हाला असं वाटत नाही का हेच वारं आपल्या साहेबांच्या बाजूने फिरल म्हणून? नाही, असं शानाच्या रागासाठी त्यांचं एवढं नुकसान करायचं नाही. नाही, हे बघा, ते तुम्हाला राजकारणात येऊ देत नाहीत ना, त्याचं कारण लई आहे. त्यांना काय वाटतं माहितीये का, ते तुम्हाला का पुढं नेत नाही माहितीये? ते तलपत आहे ना, तलपत तो तुम्हाला पुढील काहीतरी एखादं पद देऊन, आणि एकदा का तुम्ही चिमणरावांच्या विरुद्ध उभा राहिला की चिमणरावांच्या बाले किल्ल्यात स्फोट होईल. आणि एकदा का चिमणरावांचं कंबार्ड मोडलं, अहो तुमचा तर पार पट्ट्याबोळ करते बर का. तर जरा सावध व्हा. हे बघा दीपकराव, मी काय म्हणतोय, तुम्हाला राजकारणात यायचंय ना, यायचंय ना, तर आपल्या तीर्थरूपांच्या आशीर्वादाने या ना. पण आशीर्वाद देत नाहीत ना ते. अहो त्यांचा विश्वास संपादन करा. त्यांना वाटून द्या ना की आपलं पोरग मॅच्युअर झालंय. अहो फार मोठा माणूस आहे तो, कर्तबगार. अहो या साल्या वर्तमानपत्रांना काय होतंय बोंबलायला? बोंबलू देत ना. आपल्या भागाचं सोनं केलंय त्यांनी, सोनं. का हो, आपल्या मराठवाड्यासारखा एक तरी जिल्हा आहे का? जोक नाही दीपकराव, ते जाऊन द्या बर का. हो, आपल्या फॅमिली बद्दल बोलू? नाही, चमचेगिरी करणं, नाक खुपासणं आपल्याला जमत नाही. अहो आपला पिंडच नाही. नाही, तसं नाही वाटत मला. बोला. याने वाटणार नाही म्हणून तो बोलतोय हो, पण वाटू शकतं की हा साला चमचा आहे, चमचा. हो, तुम्हाला खरं सांगू का, हे चमचगिरी करून खरंच काय मिळत नाही. खरंच काय मिळत नाही. नाही मिळालं तर आपलं वर्षाकाठी 30-40 हजार मिळते, पण आपण थुकतो त्याच्यावर, थुकतो तुमच्यासाठी. आम्हाला काय वाटतं माहितीये, आम्ही तुमच्या मदतीला येऊ. तुमच्याकडनं आम्हाला 4 शब्द प्रेमाचं मिळालं ना, बस अजून काय पाहिजे तुमच्यापासून आम्हाला? पत्रा, हा फोन इथे रेकॉर्डिंगला कोणी ठेवला? जी मी ठेवला होता. आमच्यावर एवढा अविश्वास? वहिनी साहेब, प्रश्न अविश्वासाचा नाहीये. कसं आहे, महत्वाच्या भेटीचं रेकॉर्डिंग असावं म्हणून ठेवलं होतं. त्या दलपतचा कावा काय आहे तुमच्या लक्षात नाही यायचा. तुम्ही नवीन आहात राजकारणात, त वरून ताकभात नाही ओळखता यायचं तुम्हाला, म्हणून रेकॉर्डिंगसाठी ठेवला होता मोबाईल. शिवाय देवाला पण सगळं कळलं पाहिजे. मी नसतं सांगितलं. खरंय वहिनी साहेब, पण कधी कधी माणसाकडनं राहून जातं सांगायचं. म्हणजे अनावधानानं हो. किती ओशाळली मी. काय तोंड दाखवायचं त्या दलपतला? साहेबांना फोन लावा तुम्ही. शी, हा बोल रे ऐपत. देवा, ते दलपतराव आले होते इथं. काय म्हणत होता हरामखोर? नाही, मी नाही थांबलो आतमध्ये, पण त्या भेटीत काय बोलणं होते ते रेकॉर्ड करण्यासाठी मी मोबाईल रेकॉर्डिंगला लावला होता. शाबास रे गड्या. नाही, पण देवा, ते मोबाईल त्यांनी वहिनी साहेबांना दाखवला. वहिनी साहेब चिडलेत माझ्यावर. हा नाही, दे तिला दे, मी सांगतो. जी. बोलतेय मी. हे बघा, ऐपतरावांनी जे काय केलं ते बरोबरच केले. त्यांनी बरोबर केलं का चूक आहे आपण नंतर बघू.
मला न सांगता का ठेवला मोबाईल? अहो अशा काळजी घ्यायची असतात. मी इतकी चिडली त्याचं काय बी नाही तुम्हाला? मला काही तोंड राहिलं का हो त्या दलपतरावाला दाखवायला? नाही नाही नाही, काय 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 प्रॉब्लेम नाही, काय प्रॉब्लेम नाही. ते एक नंबरचा कोडा काय तो दलपत. हे बघा, तुमचा माझ्यावर विश्वास नसेल तर मी उभी राहत नाही. ते मगाशी फॅमिलीचं काय बोलत होतं? अहो ते तुमच्यापासून काय लपवायचे? बरं का दीपकराव, त्या दीपाताईंना श्रीकांतराव पासून जपा. लग्न करायचा विचार आहे, लग्न. जाणीव आहे मला त्याची. हो, हे नात्या गोत्याचं राजकारण दादा यार्दी श्रीकांतराव चिमनराव यांना फायद्याचं आहे, नो डाऊट. पण ते आपल्याला त्रासदायक आहे, आपल्याला नाही. म्हणजे असं आहे बघा, उद्या चिमनराव स्ट्रॉंग झाल्यानंतर जे जे म्हणून तुमच्या वाट्याला येणार ते दादा यार्दीचं भांडगुळ वाटेकरी होणार. पुन्हा जावय बाप्पू. नाही पण ते तर एक नंबरचे शत्रू आहेत त्यांचे. चुकताय तुम्ही, लय चुकताय. अहो ते श्रीकांतराव शत्रू नंबर 2, R1 शत्रू नंबर 1. का? हो, त्यांनी चिमनरावांचा विश्वास संपादन केलाय ना. नाही पण मला नाही वाटत की पप्पा त्याला तिकीट देतील म्हणून. त्याला कसलं तिकीट मिळते? नाही, पण शेवटी असं आहे बघा, विश्वासाचा माणूस म्हणल्या त्याच्या गर्वी 4 महत्वाची कामं करून घेणं आलं, त्याच्या हातात 4 पैसे टिकावणं आलं, त्याचं 4 महत्वाचं सल्ला ऐकून घेणं आलं. अहो तिकीट बस तुम्हाला मिळेल हो. अहो पण खरी सत्ता त्याच्या हातात राहील ना. आणि चिमनरावच्या तिकिटाचं वारस तुम्ही असाल, पण सत्तेचा वारस तो असेल ना. नाही, उद्या समजा दीपाताईन अरविंदराव यांचं लग्न झालं, मी मगाशी जे काय म्हणत लय बोलायला लागलो बाबा. नाही अहो जातो मी इथून. नाही जातो. नाही, घाबरू नका. अहो या बघा, रावाला गेलं नाही म्हणून बोलून गेलो मी. अहो बाहेर कुठं कळलं गेलं ना तर चमचेगिरीचा आरोप येलो माझ्यावर, आफत येलो माझ्यावर. डोंट वरी. चावरे येत जा फॅक्टरीवर, भेटत चला अधून मधून. नाही, येत. अहो हा विश्वासाचा प्रश्न नाहीये. हा प्रश्न आहे तो राजकीय परिपक्वतेचा प्रश्न आहे. ऐपतरावांनी केलं ते बरोबरच केले. तुम्हाला कशाच काय बी वाटत नाही? हे बघा सुमित्रा, आम्ही तुम्हाला वारंवार सांगतो, सारखं सांगतोय, भावना राजकारणात आणायच्या नाहीत. कसं असतंय राजकारणात, ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या अकलेप्रमाणे व कुबाप्रमाणे ठेवावंच लागतंय. मला अक्कल नाही असं म्हणायचंय तुम्हाला? गंगापूर विधानसभा मतदारसंघाच्या लोक विकास पक्षाच्या उमेदवार श्रीमती सुमित्रा चिमनराव जाधव यांना प्रचंड बहुमताने विजयी करा. त्यांची निशाणी उगवता सूर्य, उगवता सूर्य, उगवता सूर्य. ताई माई अक्का, विचार करा पक्का आणि उगवता सूर्यावरच मारा शिक्का. त्यांना प्रचंड बहुमताने विजय करा. त्यांची निशाणी उगवता सूर्य, उगवता सूर्य, उगवता सूर्य. ताई माई अक्का, विचार करा पक्का आणि उगवता सूर्यावरच मारा शिक्का. सुमित्रा साहेब, तुम्हीच बोलावताय आम्हाला आणि वर विचारताय की गाभारला मित्रा म्हणून. मी तुला सहज बोलवलं होतं. नाही,
आता चिमणरावांना जायपतरावांना जर कळालं की मी तुम्हाला भेटायला आलतो हा तर ती मंत्रालयातली माझी 1-2 कामं होऊन देतील का होती? अहो का उगाच धर्म संकटात टाकताय मला हा? अहो या 1-2 कामावर मी पोट भरतोय हा? का उगाच गरीबाच्या पोटावर मारताय तुम्ही? अरे ते 2 प्रपोजल टाकलेस ना तू अर्बन लँड शिलिंगची. राजकारणाची गंगा एकाच नळात ना तुमच्या घरी येते असा तुमचा भ्रम आहे चावरे. घ्या पेक घ्या. तर थांबलास का? नाही, अजून काय करायला लागेल मला? काय नाही काही नाही फक्त भेटत राहायचं. ते तर राहिलंच हो. आता तुम्ही बोलावलंय आणि आम्ही आलो नाही असं कधी होईल का? पण अजून काय करायला लागेल मला? काय महत्वाचं काय नाही. सुमित्राबाई अगदी धडाक्याने फिरतायत मतदारसंघात. अहो अहो त्यांना रस आहे समाजकारणात. तो काळविटाचा प्रश्न त्यांनी जर का सोडवला तर त्यांना फायदा होईल त्याचा. पण ते चिमणराव का होत्यात ना? अहो काय गुंड आहे तुमचा चिमणराव. मजूर कामाला आले की हाणतात त्याची माणसं मजुरांना. मला काय वाटतं सुमित्राबाईंनी जरा इंटरेस्ट घेतला कामात तर काम होऊन जाईल. तू उद्या त्यांना त्या भागात घेऊन जा. सुमित्राबाईंच्या निदर्शनास काळविटांचा प्रश्न आणून देण्याची जबाबदारी माझी. काय ते माझ्याकडे लागलं पण माझं तेवढं त्या प्रकरणात तेवढं बघ. ते माझ्याकडे लागलं. येत यप काय ऊन आहे हो चावरे. हा ना वहिनी साहेब. अहो या भागात जन्माला यायचं ना तर गेल्या जन्मीचं पापच म्हणायचं. बघा की हो, खडकाळ वाट, पाणी नाही, उन्हाचा त्रास. त्यात हरणाचा त्रास. हरणांचा त्रास. होय बाईसाहेब. अहो त्या पलाटच्या बाजूला अभयारण्याचा रस्ता जातो. आता त्या हरणांना कळतंय होय कुठं यायचं आणि कुठं नाही, कुठं बी येतात आणि कसंही चरतात. मग ते हरणं येते तिकडे. ते काय हरणाला कळतंय होय? आणि त्यांना त्या अभयारण्यात मिळतंय होय? ज्वारी मिळती का बाजरी मिळती आणि इकडे घुसल्यावर काय खात्यात खा 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 खात्यात. आणि शेतकऱ्यांना काय मिळतं हो? नाही तर कसं आहे की ते मध्ये कंपाऊंड घालायला पाहिजे हो अभयारण्याचा. आणि हरणं खात असल्यामुळं लोक टाचा घासून मेलत पार. मग का करत नाहीत काम? ते काय ते सँक्शन मिळालं नाही का? नाही मिळतंय ना. मग नाही त्याचं काय आहे बरं का वैदी साहेब की हे जे कॉन्ट्रॅक्ट आहे ना नेमकं मिळालंय ते दलपतच्या मेहुण्याला मिळालंय. आणि ते आपल्या इथलं ते नरके कॉन्ट्रॅक्टर आहे ना त्याला मिळावं अशी साहेबाची इच्छा होती. अच्छा. पण मग आपण काय करणार आता? नाही आपण काय करणार म्हणजे असं आहे बघा. आता हे दलपतच्या मेहुण्याला कॉन्ट्रॅक्ट मिळालंय ना. खरं तो नरके जो आहे ना तो आपला कार्यकर्ता आहे. पण तो काय खरा कार्यकर्ता आहे का? काय आहे माहितीये का? तो साहेबांना साहेबांच्या कामामध्ये मदत करतो म्हणून साहेब काय करतात त्याला सरकारी कामं देतात. मग असं म्हणलं जातं ह्यो कोण बाहेरचा टिक्कूजीराव आपल्या इथली कॉन्ट्रॅक्टची कामं घेणार. आणि काय होतंय माहितीये का आपल्या भागातलं काम त्या दुसऱ्या कुणाला दिल्या साहेबांचं क्रेडिट कमी होत नाही का आपल्या मतदारसंघातलं. हा चला ती चावरे ते कंपाऊंड कुठे बांधायचं ती जागा दाखवा मला. चला 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 चला. हा इकडे हा या बाजूने इकडे. चावरे हा. अहो काय अवस्था आहे. कशी जगते ती माणसं. कशी देणारी मतं मला. नाही आणि मी म्हणते का द्यावी यांनी मत. आणि त्यांनी काय फरक होणार आहे? त्यांनी मतं दिलीत काय किंवा नाही दिली काय? हा हो ते 3-4 वस्तीत मिळून किती मतदान आहे? फक्त 1300. मजूर इथं कामाला आले की त्यांना मारून पळवलं जात आहे. कळलंय मला. चावरे
मला माहितीये तुम्ही ऐकलंय. माझं नाव त्यात येणार नाही असं करा. मला सांगा कोण कोण मारतय या मजुरांना? हे बघा मला या भागात राहायचंय वहिनी साहेब. कळलं कळलं कोण मारतय. नाही मी काय म्हणतो त्या दलपतला काय कारण आहे हो दुसऱ्याच्या भागात येऊन कंत्राट घ्यायची. साहेबाच्या नाकाला खाजवायची या दलपतला लयच हौस आहे बरं. येऊ द्या, दलपतचे कामगार इथं येऊ द्या कामाला. नको वहिनी साहेब, साहेब लय चिडले आहेत. मी समजावून सांगेन साहेबांनी. नको मॅडम, अहो हे प्रकरण लय गंभीर आहे हो. नाही मी काय म्हणतो माहितीये का, तुम्ही आधी साहेबाला समजून सांगा आणि मग दलपतला फोन करा. नाही काय बरं का, साहेबांनी मुख्यमंत्र्यांच्या पुढे माघार घेतली असं लोक समजत्या लो. नाही अहो लय वंगाळ हो हे प्रकरण. पण इथं हाल होते आहेत हो लोकांचे. अहो तुम्ही त्याचा विचार करू नका, हे सर्व दैवावर सोडा ना. छान, म्हणजे आपण आपल्या हातात असलेली कामं करायची नाही, प्रश्न सोडवायचे नाही आणि मग म्हणायचं की गरिबाच्या दैवावर सोडून द्या. काय बोलताय तुम्ही? चला. मम्मा मी तुला सांगत होते तू असल्या भानगडीत पडू नकोस म्हणून. का नाही पडायचं मी या भानगडीत? घरातली सगळी शांतता निघून जाते. जाऊ देत. जर एका गरीबाच्या तोंडात 2 घास सुखाचे पडणार असतील तर जाऊ देत या घरातली शांतता. तिथे मी बघितलंय तू हल्ली फार घर घर करायला लागली आहेस ना. इतकं स्वार्थी असणं चांगलं नाही माणसानं. तू पाहिली नाहीस ती बकरेवाडीतली माणसं म्हणून बोलतेस असं चुरू चुरू. मम्मा मला जाणीव आहे त्याची. देवानी चांगला नवरा दिला, घर दिलं, 2 लेकरं दिली. केलं ना ग, सगळ्यांसाठी सगळं केलं ना ग, करते ना ग. थोडस समाधान मला मिळू देत की, जगू दे थोडस माझ्यासाठी. तुला कळत नाहीये मम्मा पुढे काय वाढून ठेवलंय ते. तुला कळत नाहीये पोरा, उद्या तुझी मुलं मोठी झाली, त्यांच्या पंखात बळ आलं आणि ती उडून गेली ना की फार एकटेपणा जाणं. तुला नाही कळणार एवढं. मी जाते, मला अरविंदला फोन करायचा. दलपतराव, सुमित्रा जाधव, उद्यापासून काम सुरू करा तुम्ही. आमच्या साहेबांनी मी समजावे. कामगार पाठवाल ना?